हाय फ्रेंड्स, आज आपण मशरूम मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। जास्त झंझट नाहीये, वाटण करायचं जास्त नाहीये, त्यामुळे तुम्ही ही अगदी आरामात मस्त अशी करू शकता। सोबत मशरूम स्वच्छ कसे करायचे ते सुद्धा मी सांगणार आहे। तर इथे मी मशरूम आणलेले आहेत। एक पाव मशरूम आहेत, म्हणजे 250 ग्रॅम आहेत। ते एका बाउल मध्ये मी घेतले। त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि मशरूमच्या खालचा जो भाग असतो तिथं थोडंसं असं काळे डाग वगैरे असतात, तर हे पीठ त्या मशरूमवरती चोळून घ्यायचं, म्हणजे ते काळे डाग जे आहेत ते निघून जातात। जर तुम्ही चाकूने काढत बसला तर ते मशरूम सगळं मग ते काढण्यातच जाईल। तर त्यावरची जी स्किन आहे ती आपण अशी काढून घ्यायची। याच पद्धतीने मी सर्व मशरूम स्वच्छ करून घेतले। त्यानंतर जे आपलं पाणी असतं त्या पाण्यामध्ये हे मशरूम स्वच्छ असे धुवून घ्यायचे। मस्त असे आपले हे मशरूम स्वच्छ करून झालेले आहेत। आता जो वरचा भाग आहे तो आपण थोडासा कट करायचा आणि हे जे एकाचे 2 किंवा 4 भाग करायचे। तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना ते काळ्या कलरचं, ते सुद्धा आपण ते काढून टाकायचं आहे। नंतर एकाचे 4 भाग करायचे। याच पद्धतीने मी सर्व मशरूम कट करून आधी घेते। तर बऱ्याच वेळेला आपल्या आहारामध्ये मशरूमच्या भाजीचा समावेश होत नाही, पण आठवड्यातून एकदा तरी मशरूम आपल्या आहारामध्ये घ्यावं। त्यानंतर आपण मशरूमला मसाले इथे थोडेसे लावून घ्यायचे आहेत। यामध्ये गरम मसाला 1 चमचा वापरलेला आहे मी। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार वापरायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता यामध्ये आपण सब्जी मसाल्याचा वापर करणार आहोत। सब्जी मसाला नसेल तरी सुद्धा काहीच हरकत नाही। त्यानंतर 2 चमचे दही आणि 1 मोठा चमचा भरून सब्जी मसाला। आता हे सर्व मसाले मशरूमला व्यवस्थित लावून घ्यायचे। सर्व मशरूमला व्यवस्थित लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपण हे मशरूम जे आहे ते मॅरिनेट करायला असंच ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण दुसरी भाजीची तयारी करून घेऊयात। तर मी सांगितल्या पद्धतीने जास्त कुटाणा नाहीये, जास्त मसाला करायचा सुद्धा आपल्याला नाही। घरात जे मसाले आहेत त्याच्यामध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत आणि कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यामुळे तुम्ही शिट्टी घेतली की तुमची भाजी तयार। त्यामुळे नक्की तुम्ही मशरूम या पद्धतीने करून बघा। आता कुकर गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये मी तेल घातले। तेलाचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरायचं आहे। इथं तमालपत्र, 2 मोठी वेलची, लवंगा आहेत आणि मिऱ्या आहेत 2। आता हे सर्व छान तडतडून द्यायचं। आपण हॉटेल स्टाईल ही पनीर नाही, मशरूम मसाला करतोय। त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक चिरलेले आपण परतून घ्यायचे आहेत। तर पनीरचं नाव, माझ्या मुलांना पनीर खूप आवडतं त्यामुळे मी सारखं पनीर करते, त्यामुळे माझ्या माइंडमध्ये ते पनीरच होतं। आता त्यानंतर खिसलेलं आलं आणि खिसलेला लसूण 1 चमचा घालायचा आहे कांदा परतल्यानंतर। आता कांदा छान असा परतला, मसालाही आपला परतला गेलेला आहे, अद्रक लसूण। त्यानंतर 1 मोठं टोमॅटो बारीक चिरलेलं घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कुठेही आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी आणखी थोडंसं लाल तिखट वापरते, कलर छान येण्यासाठी, तर्री छान येण्यासाठी। तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। आता आपल्या या मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं, जेणेकरून आपला हा मसाला आहे तो छान शिजेल आणि या मसाल्याची एक ग्रेव्ही तयार होईल। आपण 1 शिट्टी करून घ्यायची, 1 शिट्टी करून घ्यायची फक्त, आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आता
मसाल्याला छान असा कलर आलाय, छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे। सर्व मसाला एकजीव करायचा। त्यानंतर आपली रवी वगैरे असते किंवा अंड फेटण्यासाठी आपण जे वापरतो विस्कर, त्याने हा जो मसाला आहे तो एकजीव करून घ्यायचा। त्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथी मी भाजून घेतलेली आहे, ती हातावरती क्रश करून मी घालते भाजीमध्ये। त्यानंतर जो आपण मशरूमला मसाला लावून ठेवला होता ते मशरूम घालायचं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालते मी। छान असं सर्व मिक्स झाल्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे। मी जास्त घट्ट अशी भाजी नाही करणार, जेणेकरून ही भातासोबत ही भाजी खाता येईल अशी मी बनवलेली आहे। 1 ते 2 शिट्ट्या घेतल्यानंतर शिट्टी पूर्ण जाऊन द्यायची आणि तुम्ही मशरूम बघू शकता। अमेझिंग असा मशरूम मसाला आपला झालेला आहे। तुम्ही रेस्टॉरंटमधला काय खाचाल त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर हा मशरूम मसाला झालाय। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी कट करून भाजीमध्ये घातलेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर। याच पद्धतीने मशरूम मसाला तयार आहे। बाय बाय।